मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया। मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकावर पादचारी पुलाची तुळई उभारण्यासाठी वाहतूक ब्लॉक। शनिवारी रात्री 10:30 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत 6 तासांचा ट्रान्स हार्बर मार्ग आणि 6व्या मार्गिकेवर ब्लॉक। कुलगुरूपदी केलेली नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयाला डॉक्टर अजित रानडे यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान। सोमवारपर्यंत अंमलबजावणी न करण्याचे न्यायालयाचे निर्देश। डोंबिवलीकरांसाठी 585 कोटींची स्वतंत्र पाणी योजना मंजूर। शहाड पाणी पुरवठा योजना पुनर्जीवित। जलवाहिनींचे नवीन काम सुरू होणार। डोंबिवलीमध्ये 200 गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मोफत सौर ऊर्जेचं पॅनल। केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त सहकार्यानं मोफत सौर ऊर्जेचं पॅनल। मंत्री रवींद्र चव्हाणांच्या हस्ते शुभारंभ। राज्य बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन योजना। निवृत्तीनंतर दर महिन्याला 10,000 रुपये मिळणार। बदलापूर अत्याचार प्रकरणी एसआयटीकडून कल्याण कोर्टामध्ये चार्जशीट दाखल। 2 गुन्ह्यांच्या 2 स्वतंत्र चार्जशीट। खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची एसआयटीची मागणी। भिवंडीमध्ये शांतता अफवांवर विश्वास ठेवू नका। नवनियुक्त पोलीस उपायुक्त मोहन दहिकर यांचं आवाहन। तर शांतता भंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, पोलीस उपायुक्तांचा इशारा। मुंबई पुणे एक्सप्रेसवर लूटमार करणारी टोळी जेरबंद। अटक केलेल्या 5 आरोपींकडून 1 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। पनवेल शहर पोलिसांची कारवाई। खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त। नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाची तपासणी मोहीम।